तर हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्वजण? तर आता पार्सल वगैरे आलं आहे माझं मिशोचं, ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर दाखवते, मिशोचं पार्सल आहे. तर ती धूपदाणी असते ना, तर ती मी मागवली होती तुमच्यासोबत करून दाखवते ती. हे बघा, हे तर ना खूप दिवसांपासून चाललंय माझं की ही धूपदाणी आहे ना ती घ्यायची. तर विशलिस्टमध्ये होती, त्याची इच्छा एक आज पूर्ण झाली. ती म्हणजे हे मिशोवरून पार्सल रिसिव्ह झालं मला आणि खूप लवकर आलं. तर मी ही धूपदाणी मागवली होती, खूप भारी मिळाली आणि ऑफर प्राईजमध्ये चेक करत होते मी. इतर वेळी त्याची किंमत आहे 150च्या पुढंच होती, पण जशी त्याची किंमत एकदम खाली झाली की मी लगेच घेऊन टाकलं. आणि ऑनलाईन पेमेंट केलं तर थोडेसे डिस्काउंट पण असतो. तर इकडं आहे ना, मला हे जवळजवळ 95 रुपयाला मिळालं आणि इतक्या कमी किमतीमध्ये खरंच खूप छान मिळालं आणि क्वालिटी बेस्ट आहे. आता मी मिशोचे लवर नाही आहे किंवा मिशोवरून कोणतीच वस्तू जास्त घेत नाही, पण याला रिव्ह्यू पण छान होते म्हणून म्हटलं घेऊन बघूया. आणि आता मिशोवर पण प्रोडक्ट खूप छान मिळायला लागलेत. जास्त करून माझे प्रोडक्ट हे फ्लिपकार्टवरूनच असतात. आता मिशोवरून घेतलेली दुसरी वस्तू आहे. पहिली आईस्क्रीमचा जो साचा होता ना, तो चांगला लागला म्हणून ही दुसरी मागवली. तर ही पण खरंच खूप बेस्ट लागलेली आहे. याला कडी लॉक करायला आहे, ती पण छान आहे आणि आतून पण एक नंबर आहे. तर देवपूजा आहे माझी ना, तर ती झाली होती सकाळचीच. मग म्हटलं की आता आपण ही धूपदाणी आहे ना, तर ती यूज करून बघूया आतमध्ये. तर तण्याची इतकी गडबड होती, पार्सल आणलं की ओपन करायचं किंवा ते त्याचा यूज कसा करायचा हे ती त्याला खूप बघावं असं वाटतं. तर तो पण तिथं माझ्यापाशीच बसला होता, अजिबात गेला नव्हता, हल्ला नव्हता. तर मी धूपदाणी आहे ना, तर ते लावून ठेवली होती आणि चेक करत होते कसं आहे. कारण नवीन वस्तू असले की आपल्याला पण एक्साइटमेंट थोडी जास्त असते. आणि एक वस्तू आता हळूहळू थोडी घ्यायची चालली आहे माझी, एकदम जास्त नाही पण एक वस्तू घ्यायची चालली. तर मस्त वाटलं मला हे. आता फक्त कमी होती ती देहवाऱ्याची, तर मी देहवारा पण ऑनलाईन मागवला होता आणि तो यायला फक्त 9 तारीख होती आणि हे मला खूप लवकर रिसिव्ह झालं होतं. इकडं दुपारचा नाश्ता जेवण करून घेतलं. जेवणामध्ये म्हणजे तब्येत बरी नव्हती, त्यामुळे एकदम मी सिंपलच डाळ भात बनवला होता. कारण गरम गरम थोडा का होईना खाऊ वाटतो, त्यासाठी चव येते तोंडाला. डाळ पण आहे, तर ती मुगाची डाळ केली होती, कारण थोडं तिखट असं खाऊ वाटेल त्यासाठी. आणि चपाती असं होतं. मग नंतर जेवण वगैरे केलं. आता तिथून काय पुढे मी व्हिडिओ वगैरे लगेच शूट केला नाही. नंतर आम्हाला संध्याकाळी जायचं होतं डीमार्टला, सगळी खरेदी करून आलो आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट केला आहे लगेच, कारण 2 दिवसाचा व्हिडिओ मी एकदमच पोस्ट करते आहे. आता इकडं आहे ना, मुलांचे स्कूल चालू होते, शाळा चालू व्हायच्या आधी म्हटलं हे सगळं त्यांना लागणार खायला घेऊन यावं. त्यामध्ये मनुके होते, काजू होते, बदाम होते, जे सगळे ड्रायफ्रूट्स होते ना, ते सगळे आम्ही घेऊन आलो. मेवा आहे हा पांढरा. आता इथं आहे ना, तर काय झाला विषय की व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्याला वाटलं की अगं हे चिरा पडल्यात, याला हे पण खराब आहे. आपण व्हिडिओत बघितलं होतं डीमार्टचा माल खराब असतो. त्याला म्हटलं नाही, खराब नाही, तो चांगला आहे. आता यावेळेस फक्त आम्ही अशी वेगळी खारीक आणलेली आहे, पहिल्यांदाच अशी खारीक आणली आहे. तर इकडं तरी पण त्याचं तोंड असं वाकडंच होतं की नाही कशी आहे त्याच्या तोंडाकडेच तुम्ही बघू शकता. तर त्याला चांगलं होतं म्हटलं तरी काय पटत नाही. आता इकडं आहे तर ते मेवा आहे, थोडं लसूण चिवडा आणला होता, खूप सुंदर लागतो हा. फुटाणे आणली होती आणि चिक्की, हे असं होतं. परत हे आहे तर ते अंजीर आहेत, सुके अंजीर तर लागतातच. सुके अंजीर तसे महाग आहेत, आम्ही थोडेच घेऊन आलो. पण नंतर संपले की परत जेव्हा पेरा होईल तेव्हा मनुके घेऊन येणार. तर इकडं आहे ना बदाम वगैरे, मी फक्त म्हटलं होतं की त्याला मला भरायचं आहे, तो खेळायला जा. तर त्यानं तिथले डबे काढले रिकामे, त्याला माहिती आहे काय कुठल्या डब्यात काय भरायचं. तर त्यानं माझ्या आधी हे सगळं भरून ठेवलं होतं. तर खूप त्यानं हलकं काम केलं आणि त्याला पण कळतं आहे समोरच्या व्यक्ती कामात आहे म्हणल्यावर त्याला मदत करणं गरजेचं आहे, त्यामुळे तो खूप हेल्प करू लागतो आत्ता. इकडं आहे ना घरातलं पण थोडं जास्त काय पहिलंच मी सामान आणलं, त्यामुळे काय जास्त आणत बसले नाही. सोया चंक्स आहेत ते घेतले होते, जिरा मोहरी एवढंच आणलं एक्स्ट्राचं. आणि बाकीचं हे जे हुक्स होतात ना, ते अडकवायचं किती दिवसापासून मला आणायचं होतं, कारण चावी इकडे तिकडे पडतायत, त्यामुळं म्हणलं ते आता आणणं गरजेचं आहे. आता इकडं आहे ना ते मेवा होतं, तो डब्यात लगेच ओतून ठेवलं नाही तर काय होतं की जेवढं तेवढं म्हणजे आपण घेईल ना,
जर थोडं थोडं घेत परत रबर लावलं तरी थोडं ते सादळतं आणि ते बाहेरच राहिलं तरी सादळतं. म्हणून म्हटलं आता डबा रिकामा आहे खायचा तर त्या डब्यामध्येच ते भरून ठेवूया. म्हणून सगळं लाह्या वगैरे त्या भरून ठेवल्या. इकडं तोपर्यंत तनयचं चाललं होतं खायचं बघा कसं सगळं. आता इकडं मी तनयला म्हटलं तू मध्ये मध्ये आता घालू नको सांडेल, तर माझ्याकडूनच इकडं सांडलं होतं. माझ्याकडून सांडलं तो मला हेल्प करू लागत होता. मग त्यानं छान अशी हेल्प केली. थोडा बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येईल कारण सगळ्यांचे असे रिनोव्हेशनचे कोणाचे कशाचे कामं चालू आहेत आणि दिवसभर चालू असतं. त्यामुळं एडिटिंग करताना तुम्हाला बॅकग्राऊंडला तुम्हाला बघा रोज आवाज येतच असेल थोडा थोडा. त्यामुळे आता थोडंसं तेवढं स्किप करा तुम्ही. इकडं आहे ना तर ते तनय थोडा मला डाळी भरू लागला आणि नंतर मग आहे तर म्हटलं आता भरतोय डबा रिकामा आहेच तर घरची मुगाची डाळ आहे आपली ती भरून टाकूया. मग ती पण डाळ डायरेक्ट भरून टाकले. जेवढं सामान तर तेवढं डब्यामध्ये भरलं आणि नंतर जेवढं शिल्लक राहिलेलं सामान सगळं आहे तर ते मी जे मोठे खालचे डबे दिसत आहेत ना डिझाईनचे त्यामध्ये सगळं भरून ठेवलं. तर बघू शकता छान असे मी इकडं आहेत तर ते डबे भरून ठेवले. तर मस्त असे बदामचं आहे तर चटणीचं लागतं त्यामुळे मी इथंच ठेवलं आहे. मग हे फक्त याची आहे ना खोबऱ्याची बरणी ही थोडी चेंज केली. इकडं आहे तर ते हे खजूर आहे, हे आहे सुके अंजीर, मग काजू वगैरे हे पुढे सगळं ठेवलं कारण ते लागणार आहे. त्यासाठी डाळी पण डायरेक्ट भरून ठेवल्या. ही डाळ आहे ना मसूरची तर ती मी काल येताना घेऊन आली कारण मला मसूरच्या डाळीचा डाळ कांदा खूप आवडतो त्यासाठी. तर मस्त आता असं भरलेलं जर किचन असेल ना एक नंबर वाटतं. रिकामे डबे अजिबात बघू वाटत नाही. तर इकडे ना खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं की आता सगळं केस वगैरे आहे तर ते विंचरून घ्यावे, फ्रेश व्हावं थोडंसं. आणि केसांची लेंथ बघू शकता वाढले, दाढ झालेत, मस्त वाटते असं पहिल्यासारखे केस आता झालेले आहेत. तर पण काय होते मोठे केस असले की खूप त्रास होतो विंचरायला. मग म्हटलं तर छोटे केस त्यामुळेच मी कट करते. तर छान अशी आपली नेहमीप्रमाणे पोनी बांधली आणि माझं एक महत्त्वाचं म्हणजे पार्सल रिसीव झालं फ्लिपकार्टचं. कारण आदल्या दिवशी एक पार्सल रिसीव झालं मिशोचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच झालं ते म्हणजे फ्लिपकार्टचं. तर याच्यामध्ये काय आहे आणि फायनल ती वस्तू आलेली आहे आणि ती पण 8 दिवस आधीच आली. आणि इकडे एक्साइटमेंट बघा माझ्या आधी तनयची किती एक्साइटमेंट आहे ना. तर त्याला म्हटलं होतं तर बॉक्सला काय करू नको कारण कसं होतं आहे आपण जेव्हा वस्तू कोणती घेतो जर ती चांगली लागली प्रॉपर तर ते आपण ठेवतो नाही तर रिटर्न करून टाकतो. तर तसंच माझं झालं. पण अक्षरशः मला सगळ्या वस्तू लागलेल्या सगळ्या चांगल्या लागल्यात. आणि विशलिस्टमधले कोणती वस्तू तुम्हाला समजलं असेल तर मी फायनल देहवारा घेतलेला आहे. तर ना हा देहवारा क्वालिटी बघायला गेलो तर मी एक नंबर आणि बेस्ट आहे. याच्यासोबत मला आहे ना हे फेविक्विक मिळालं आहे आणि जी लाईट असते ना लाईट पण आहे त्याला त्यामुळं खूपच भारी वाटलं मला. आणि लाईट पण मिळाली आहे त्याच्यासोबत. तर हा जॉईन करायला खूप आम्हाला वेळ गेला, 15-20 मिनटं गेली. 2 कप्पे आहेत त्याला म्हणजे 2 त्या खालच्या लेयर आहेत त्या जोडायला आम्हाला वेळ लागला. इकडं ते नीट बसत नव्हतं म्हणून तनय चाललेलं की तनय बॅट घेऊन आला ठोकायला. एकदम सुतार कसा ठोकतो तसा घेऊन आलाय तो. तर किती पण विनवणी केली त्याला अरे जा मला लावू दे तर ते काय ऐकत नव्हता. इकडून तिकडे तिकडून इकडेच करत होता. कारण त्याला पण आनंद झाला होता आणि मला पण. कारण आम्ही जवळजवळ 4 वर्ष झालं देवारा आम्ही देव आहेत ते पाटावर मांडत होतो आणि मलाच कसं तरी वाटत होतं ते हे करायचं. आपण आपल्या घरामध्ये राहतो मग देवाला पण घर पाहिजेच ना. मग शेवटी मी घेतले आणि एक नंबर डिझाईन होती आणि भारी मिळाले. आता त्याला फक्त मधून लाईट आहे तर ती जोडायची वायर. आता बघू त्याचे पप्पा कधी आणतायत म्हणजे त्यांना जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते आणतील आणि मग आमचा फायनल देवारा कंप्लीट होईल. तर मी राहवलं नाही म्हणून मी देवपूजा आहे आधी केलीच नव्हती पण नंतर सगळं देवघर साफ केला आणि नंतर मग देवपूजा करून घेतली. आणि देवारा पण खरंच खूप छान लागला आहे, छान भेटला आहे. तुम्हाला असंच देवारा पाहिजे असेल ना तर तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन बघू शकता, आहे तिथे अवेलेबल. तर बघा देवपूजा अशी दिसत होत्या आणि खूप सुंदर दिसत होती कारण देवाला देवघर पाहिजेच. आता इकडं आहे ना मध्ये लाईट नव्हती बसवली त्यामुळे तनयनं त्याच्या खेळण्यामध्ये एक लाईट होती ती तिथे लावली होती. तर खूप छान लहान मुलांना कळतं आणि माझा पण आजचा दिवस इतका सुंदर गेला, खूप भारी वाटतं. चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.